हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नीति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। हरे कृष्णा। आजच्या या भगवद्गीतेच्या सत्संग कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत भगवद्गीता अध्याय 9 आणि श्लोक संख्या 7 आणि 8। आजपासून YouTube लाईव्ह सुरू केलेला आहे, पण तुम्ही सगळे गुगल मीटवर जॉईन झालेले आहात, त्यामुळे मी माझा व्हिडिओ बंद ठेवलाय आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना म्यूट पण केलेला आहे। तर आशा करतो की माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येतोय। कोणी रिॲक्शन मधनं मला कळवणे। ओके, ठीक आहे। तर भगवद्गीता अध्याय 9 श्लोक संख्या 7 आणि 8। मी श्लोक आणि त्याचं शब्दार्थ भाषांतर आणि तात्पर्य वाचतो। सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजमाम्यहम् प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्रामम् इमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात्। शब्दार्थ, सर्व भूतानी सर्व सृष्ट अभिव्यक्ती कौंतेय हे कौंतेया प्रकृती यांती प्रवेश करतात मामिका माझ्या कल्पक्षये कल्पाच्या अंती पुनः पुन्हा तानी ते सर्व कल्पादौ कल्पाच्या आरंभी विसृजामी निर्माण करतो अहम मी प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्रामम् इमं कृत्स्नम् अवशं प्रकृतेर्वशात्। प्रकृतिं भौतिक प्रकृती स्वाम माझ्या स्वतःच्या अवष्टभ्य मध्ये प्रवेश करून विसृजामी मी निर्माण करतो पुन्हा पुन्हा भूतग्राम भौतिक सृष्टी इमं या कृत्स्नम् संपूर्ण अवशम आपोआपच प्रकृते प्राकृतिक शक्तीच्या विषात वश झाल्यामुळे संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे आणि माझ्या इच्छेनेच ती पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच तिचा शेवटी प्रलय होतो। तात्पर्य, या भौतिक सृष्टीचा जो निर्माते भगवान कृष्ण आहेत ते सांगतायत की उत्पत्ती पालन आणि संहार संपूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतो। कल्पक्षये म्हणजे ब्रह्मदेवांच्या मृत्यूनंतर ब्रह्मदेवांचे आयुष्य 100 वर्षांच्या एवढे आहे आणि त्याचा एक दिवस हा पृथ्वीवरील 4.3 अब्ज इतक्या वर्षांबरोबर असतो आणि त्यांची रात्रही तितक्याच वर्षांची असते। त्यांच्या एका महिन्यात असे 30 दिवस आणि 30 रात्री असतात आणि एका वर्षात 12 महिने असतात। अशा 100 वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेवांचा मृत्यू होतो तेव्हा संहार आणि प्रलय होतो, म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती पुन्हा त्यांच्याच मध्ये विलीन होते। नंतर पुन्हा जेव्हा
भौतिक जगत निर्माण करण्याची आवश्यकता असते तेव्हा त्यांच्या इच्छेनुसार भौतिक जगत धारण करतात ते. छांदोग्य उपनिषदामध्ये हा संदर्भ येतो. बहुश्यामू, भगवंत जरी एकमेव असले तरी ते अनेक रूपे धारण करतात. भगवंत स्वतःला या भौतिक शक्तीमध्ये विस्तारित करतात आणि पुन्हा संपूर्ण सृष्टी प्रकट होते. तात्पर्य दुसऱ्या श्लोकाचं, हे भौतिक जगत म्हणजे भगवंतांच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे. यापूर्वी अनेक वेळा असं स्पष्ट करण्यात आलंय की उत्पत्तीच्या वेळीच भौतिक शक्ती महत्त्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुष अवतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात. ते कारण उदक सागरामध्ये पहुडलेले असतात. असंख्य ब्रह्मांडांना ते उच्छ्वासित करतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदकशाही विष्णूच्या रूपाने प्रवेश करतात. या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडाची निर्मिती होते. नंतर भगवंत स्वतःला क्षीरोदकशाही विष्णूंच्या रूपात प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते प्रत्येक गोष्टीमध्ये आणि सूक्ष्म अणूमध्येही प्रवेश करतात. या वस्तुस्थितीचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलंय. भगवंत सर्वच गोष्टींमध्ये प्रवेश करतात. आता जीवात्म्यांबद्दल म्हणजे आपल्याबद्दल सांगायचं झालं तर भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा हा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्व कर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात. याप्रमाणे भौतिक प्रकृती कार्यरत होते. सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासूनच जीवाच्या निरनिराळ्या योनीच्या कार्यास प्रारंभ होतो. असं नाही की सर्वांची उत्क्रांती होते. जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टी बरोबरच निर्माण केल्या जातात. मनुष्य, पशु, पक्षी सर्वांची एकाच वेळेस उत्पत्ती होते. कारण प्रलयाच्या वेळेस जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात. अवश्यमया शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शवण्यात आलंय की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो. पूर्वसृष्टीमधील जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडते. हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे. निरनिराळ्या योनींची निर्मिती केल्यानंतर भगवंतांचा त्या योनींशी मुळीच संबंध नसतो. विविध जीवांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता सृष्टीची निर्मिती होते. म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाही. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीकृष्ण चैतन्य ईश्वर. तर या श्लोकाला आपण सुरू करणार आहोत. तर प्राकृत विश्व जे आहे त्याचा काही मर्यादित कालावधी असतो आणि कल्पांच्या चक्रामध्ये तो गणला जातो. आता एक कल्प म्हणजे काय तर ब्रह्मदेवांचा एक दिवस आणि ब्रह्मदेवांचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग होतात. सत्य, त्रेता, द्वापर आणि कली अशा 4 युगांना मिळून एक चतुर्युग म्हटलं जातं. तर सत्ययुगामध्ये सदाचार, ज्ञान, धर्म ही लक्षणं प्राबल्याने असतात आणि अतिशय थोड्या प्रमाणात अज्ञान आणि दुर्गुण यांचा जवळजवळ अभाव असतो. हे सत्ययुगाचं लक्षण आहे. आणि या सत्ययुगाचा कालावधी जो आहे हा आहे 17,28,000 वर्ष इतका. त्रेतायुगामध्ये दुर्गुणांचा प्रभाव हळूहळू वाढतो आणि त्रेतायुगाचा कालावधी आहे 12,96,000 वर्ष. द्वापर युगामध्ये सदाचार आणि धर्माचा फार मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होतो असं पाहण्यात येतं आणि दुर्गुणांचा प्रभाव वाढतो. तर द्वापर युग हे 8,64,000 वर्ष इतकं चालतं आणि त्यानंतर शेवटी कलियुगामध्ये म्हणजे गेल्या 5,000 वर्षांपासून ज्या युगाचा आपण आता अनुभव घेतो आहे, कलह, अज्ञान, अधर्म आणि दुर्गुण यांचं प्राबल्य वाढतं आणि सदाचाराचा पूर्णपणे ऱ्हास होतो. आणि कलियुगाचा कालावधी आहे 4,32,000 वर्ष. कलियुगामध्ये अधर्म इतका वाढतो की शेवटी भगवंत कल्की अवतार धारण करतात आणि असुरांचा विनाश करतात आणि जे काही भक्त थोड्याफार प्रमाणात उरलेले असतात त्यांचं ते रक्षण करतात. आणि त्यानंतर नव्या सत्ययुगाचा प्रारंभ होतो. नंतर युगामागून युगे येण्याचा क्रम हा पुन्हा सुरूच राहतो. या 4 युगांचे 1000 वेळा फेरे झाले
की ब्रह्माचा एक दिवस होतो आणि तितक्याच फेऱ्यानंतर ब्रह्मदेवाची रात्र होते. आता हे अशी 100 वर्ष इतकं ब्रह्मदेवांचं आयुष्य असतं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू होतो. मानवीय गणनेनुसार म्हणजे ह्युमनली कॅल्क्युलेशन किंवा ज्याला आपण अर्थली कॅल्क्युलेशन जे सुद्धा म्हणू शकतो, अशी 100 वर्ष म्हणजे जर मोजायचं झालं तर इंग्लिशमध्ये मी पहिले सांगतो 311 ट्रिलियन 40 बिलियन इयर्स, ज्याला मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर 311 खर्व आणि 40 अब्ज वर्ष एवढं ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. आता या मानवीय गणनेनुसार ब्रह्मदेवांचं आयुष्य जे आहे हे अतिशय विलक्षण आणि अनंत असल्यासारखं दिसतं, परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते वीज चमकण्यासारखं क्षणभंगूर आहे. अटलांटिक महासागरात अनेक बुडबुडे उठत असतात. भक्ती विनोद ठाकूर त्यांच्या एका भजनामध्ये सांगतात, समुद्रेर फेन येना क्षणे सृष्टी लोय. तर कार्णोदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो. ब्रह्मदेव आणि त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्या कारणाने त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असतं. जगद्वी परिवर्तते. आता प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यातून मुक्त नाहीयेत, परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडांचं व्यवस्थापन करीत भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तात्काळ मोक्षप्राप्ती शक्य होते. उन्नत संन्यासी जे आहेत त्यांना ब्रह्मदेवांच्या ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ब्रह्मलोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा सर्व लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो. परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रह्मलोकातील निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतातच होतात. तर या ठिकाणी काय केलंय की कल्पाच्या अंती कल्पादौ विसृजमाम्यहम्, तर या भौतिक सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार संपूर्णपणे भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून आहे. 100 वर्षानंतर जेव्हा ब्रह्मदेवांचा मृत्यू होतो तेव्हा संहार किंवा प्रलय होतो, म्हणजेच भगवंतांनी प्रकट केलेली शक्ती जी आहे ती पुन्हा त्यांच्यामध्ये विलीन होते. या ठिकाणी उत्क्रांतीवादाचं खंडन करण्यात आलेलं. आधुनिक संकल्पना जी डार्विनची थेरी आहे ती असं सांगते की प्रजातींची हळूहळू उत्क्रांती होते, एकापासून दुसरी अशी सुरुवात होते. पण याचं या ठिकाणी खंडन करण्यात आलेलं. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितण्यात आलेलं आहे की सर्वच्या सर्व 84 लाख योनी ऍट ए टाइम निर्माण केल्या गेलेल्या आहेत भगवंतांपासून. याप्रमाणे काय होतं, भौतिक प्रकृती कार्यरत होते. सृष्टीच्या आणि उत्पत्तीच्या क्षणापासूनच जीवाच्या निरनिराळ्या योनींच्या कार्यास प्रारंभ होतो. असं नाही की या सर्वांची उत्क्रांती होते. जीवांच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबर निर्माण केल्या जातात. मनुष्य, पशु, पक्षी सर्वांची एकाच वेळेस उत्पत्ती होते, कारण प्रलयाच्या वेळेस जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात. अवशम हा शब्द इथे महत्वाचा आहे. या ठिकाणी अवशम म्हणजे भगवंतांच्या दिव्य इच्छेने आपोआप या सर्व गोष्टींची निर्मिती केली जाते, की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो. पूर्वसृष्टीमध्ये जीवांच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि काही केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार घडतं आणि हीच भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे. तर ब्रह्मसंहितेमध्ये याचा संदर्भ येतो की पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो वायोरथापि मनसो मुनिपुंगवाना सोप्यस्तियत प्रपदसीन्य अविचिंत्य तत्वे गोविंदमादिपुरुषम तमहं भजामि. तर ही भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे आणि मनुष्य त्याच्या मर्यादित इंद्रियांच्या द्वारे या अचिंत्य गोष्टीबद्दल जाणू शकत नाही.
तर निरनिराळ्या योनींची निर्मिती केल्यानंतर भगवंतांचा त्या योनींशी मुळीच संबंध नसतो. जीवांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सृष्टीची निर्मिती होते, म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाही. तर अशा पद्धतीने या दोन्ही श्लोकांचं तात्पर्यामध्ये जो काही गर्भित अर्थ आहे तो आपण पाहिला. आता आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. तर चर्चा करण्यासाठी मी माझा हे ऑन करतो. पण आज तुम्हाला व्हिडिओ थोडा वेगळा दिसणार आहे, कारण मी सायमल्टेनियसली दुसरं रेकॉर्डिंग सुरू केलं आहे, जे आहे YouTube लाईव्ह. तर आजच्या श्लोकामध्ये महत्वाचा संदेश असा आहे की भौतिक प्रकृतीची जी वैशिष्ट्ये आहेत ना, ही लिनियर प्रोग्रेसमध्ये नसून ती सायक्लिक प्रक्रियेवर अवलंबून आहेत. हा संदेश आज आपल्याला पाहायचा आहे की भौतिक जगतातील सर्व घटना ज्या आहेत ह्या निर्मिती, विनाश, ऋतू, जीवन, मृत्यू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सायक्लिक प्रोसेसनी चालतात, म्हणजे चक्रीय पद्धतीने चालतात. दिवस रात्र, जन्म मृत्यू, सृष्टी स्थिती प्रलय हे सर्व सतत पुनरावृत्त होत असते. मयाध्यक्षेण प्रकृते सूयतेस चराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. ही चक्रबद्ध स्थिती जी आहे ही भगवद्गीतेमध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे की सर्व जीव रात्री नष्ट होतात आणि दिवसा पुन्हा निर्माण होतात. हा अवश म्हणजे नियतीच्या अधीन असलेला चक्राचा क्रम आहे. आणि आत्ताची जी आपली आधुनिक संस्कृती आहे ना, ही संस्कृतीमध्ये प्रत्येकाचा असा ठाम समज आहे की जीवन हे भौतिक स्तराच्या रेषीय प्रगतीवर अवलंबून असते, म्हणजे लिनियर प्रोग्रेसवर अवलंबून आहे. आणि ही समजूत आपल्यामध्ये इतकी ठाम रुजलेली आहे की प्रत्येक दिवशी आपण प्रगती करत जाऊ, म्हणजे आपला आलेख असा सरळ रेषेमध्ये वर 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 चढत जाईल. आणि जितका आपण अधिक प्रयत्न करू तितकं आपलं जीवन चांगलं आणि समृद्ध होत जाईल. आता हा विश्वास, ऍक्च्युली हा खोटा विश्वास इतका खोलवर आपल्या संस्कृतीत रुजलेला आहे की आपण त्याच्याबद्दल फारसा विचारही करत नाही आणि त्याची शहानिशाही करत नाही. हा जो खोटा समज आपल्या संस्कृतीत रुजलेला आहे ना, हा निसर्गाच्या कार्यप्रणालीशी अजिबात जुळत नाही. कारण निसर्ग सायक्लिक प्रोसेसनी जातो आणि आपली भ्रामक समजूत लिनियर प्रोग्रेसनी जाते. प्रत्येक दिवशी आपल्याला वाटत असतं आजच्यापेक्षा उद्याचा दिवस चांगला आहे, उद्याच्यापेक्षा परवाचा दिवस माझ्या जीवनात चांगला आहे आणि माझ्या प्रगतीचा आलेख हा कायम असा वर चढत जाईल, म्हणजे याला लिनियर प्रोग्रेस म्हणतात. पण निसर्ग मात्र लिनियर प्रोग्रेसनी चालत नाही, तो सायक्लिक प्रोसेसनी चालतो. प्रत्येक पिढीमध्ये झाडं वाढतात, पानं गळतात, पुन्हा वाढतात. प्रत्येक जीवजातीमध्ये सृष्टी, वाढ, स्थिती, प्रजोत्पत्ती, क्षय आणि विनाश या गोष्टी पुन्हा पुन्हा घडत असतात. आकाशात ग्रह त्यांच्या कक्षेमध्ये फिरत असतात, हे पण चक्र आहे. चंद्राच्या कला, ऋतूंचा पालट, दिवस रात्र, पौर्णिमा अमावस्या हे सगळं चक्रीय आहे, हे सगळं सायक्लिक आहे. आणि आपल्या वेळेची एकके, युनिट जी आहेत ना, ही सुद्धा सायक्लिक आहे. सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडे, महिने, वर्षे सर्व काही एका चक्रात चालत असतं. आपलं घड्याळ तुम्ही बघा, ज्यांच्याकडे अॅनालॉग घड्याळ आहे ते घड्याळ सुद्धा सायक्लिक प्रोसेसनी चालत असतं. आता भगवद्गीतेमध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की या सृष्टीची ना निर्मिती
पुन्हा पुन्हा केली जाते, पुन्हा पुन्हा तिचं पालन केलं जातं आणि पुन्हा पुन्हा त्याचा नाश केला जातो. तर ही भौतिक जगाची स्वाभाविक आणि अपरिवर्तनीय रचना आहे. तर आता चर्चेचा मूळ मुद्दा उपस्थित होतो की आपण विशेष का आहोत. कारण मनुष्य जमात जी आहे ही इतर जीवांपेक्षा मोठ्या प्रमाणात स्वेच्छा प्राप्त झालेली जमात आहे. या 4 लाख मनुष्य योनी ज्या आहेत यांच्यामध्ये इतर 80 लाख योनींपेक्षा फ्रीविल किंवा स्व इच्छा ही जी आहे ही मोठ्या प्रमाणात आहे. आणि या एका इच्छेमुळे आपण निसर्गाच्या या चक्राशी झुंज देण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने काही काळासाठी हे चक्र जे आहे ना याला वाकवू शकण्याची आपल्याकडे फ्रीविल आहे, पण संपूर्णरित्या थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीये. इतिहासाचा विशिष्ट भाग निवडून त्याचं आपण पुनर्लेखन करू शकतो आणि या लिनियर प्रोग्रेसचा एक खोटा आभास निर्माण करू शकतो. कंपन्यांमध्ये दरवर्षी मीटिंग होतात आणि मीटिंगमध्ये ते म्हणतात मागच्या वर्षी आपण 10% प्रॉफिट कमावला होता, यावर्षी आपण 12 किंवा 15% प्रॉफिट कमवायचा आहे. सगळे एम्प्लॉईज त्या कंपनीचे झटून कामाला लागतात आणि पुढच्या वर्षी 12% प्रॉफिट दाखवतात सुद्धा. या गोष्टी होतात सुद्धा, पण हा जो आहे हा केवळ आभास निर्माण करून स्वतःला भ्रमात टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि मॅनेजमेंट सुद्धा हे मान्य करतं की प्रत्येक बिझनेसचं एक बिझनेस सायकल असतं. नो डाऊट त्यांचे सगळे प्रयत्न जे आहेत हे लिनियर प्रोग्रेसमध्ये दिसतात, पण शेवटी सगळे मोठमोठाले बिझनेसमन हे मान्य करतात की देअर इज अ बिझनेस सायकल आणि एक सायनसुडल वेव्ह असते, ती अशी वर चढते आणि खाली येते, वर चढते खाली येते. तर हे एका चक्रीय पद्धतीने होतं. आपण आपल्या आयुष्याचं चक्र बदलू शकतो का? कदापिही नाही. आपलं जीवन जन्मापासून एका वाटाण्याच्या आकाराचे आपण मातेच्या उदरात असतो आणि त्याच्यानंतर जन्म झाल्यापासून बालपण, कौमारम, यौवनम, जरा अशा पद्धतीने एका सायक्लिक प्रोसेसमध्ये येतं आणि वार्धक्यामध्ये संपतं, जिथे आपण पुन्हा एकदा असहाय होतो. बालपणात आपण असहाय असतो आणि म्हातारपणात सुद्धा आपण असहाय असतो. तर या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण मुक्त होत नाही, कारण तो चक्रीय आहे. आता भगवद्गीतेचा संदेश आपल्याला काय सांगतो की आपली जी स्वेच्छा आहे या स्वेच्छेचा उपयोग जो आहे ना, हे जे निसर्ग चक्र आहे ना त्याला सरळ रेषीय प्रोग्रेस मध्ये वाकवण्यासाठी आपला वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला. कारण आपण हे कदापिही करू शकणार नाही. लिनियर प्रोग्रेस म्हणजे कायम मी बालपणापासून तरुण, तरुणापासून अजून तरुण नाही. एका काळानंतर आपलं डिग्रेडेशन सुरू होणार आहे. त्यामुळे आपले सगळे जे प्रयत्न आहेत ना हे निसर्ग चक्र सरळ रेषेत आणण्यासाठी प्रयत्न नाही करायचा आहे आपल्याला. आपल्याला हे स्वीकारायचंय. तर कसं स्वीकारायचं आहे? भक्ती मार्गाने आपल्याला स्वीकारायचंय. तर भक्ती मार्ग जर आपण स्वीकारला तर त्याच्यातनं एक फायदा आपला होणार आहे. तो काय फायदा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. की जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांशी प्रेमपूर्वक भक्तिभावाने जोडलं जाणार आहे ना, तेव्हाच आपल्या जीवनाच्या जो प्रगती आहे ही खऱ्या अर्थाने रेषीय प्रगती होणार आहे. आणि ती रेषीय प्रगती आपल्याला या भवसागरातनं उचलून तात्काळ भगवंतांच्या धामात एका लिनियर प्रोग्रेसने घेऊन जाणार आहे.
भौतिक प्रकृती कधीही लिनियर प्रोग्रेसनी जाणार नाहीये, ती सायक्लिक प्रोसेसनी जाणार आहे. पण भक्ती मार्ग आपल्याला लिनियर प्रोग्रेसनी घेऊन जाण्याची क्षमता ठेवतोय. कुठलीही भौतिक शक्ती कधीही लिनियर प्रोग्रेसनी प्रोग्रेस होऊ देणार नाहीये, ती कायम सायक्लिक प्रोसेसनी चालणार आहे. पण भक्ती मार्गाचा जर आपण अवलंब केला तर मात्र ही लिनियर प्रोग्रेस शक्य आहे आणि ती कायम आपल्याला ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था हे जे भगवंतांचं वचन आहे त्याला ती अनुसरून आहे. तर आपण या भौतिक प्रकृतीवर जर मात करायची असेल तर आपण भक्तिभावाने जर भगवंतांशी जोडलं गेलो तेव्हाच आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने लिनियर प्रोग्रेस होणार आहे. म्हणून भगवद्गीतेचा हा संदेश आपल्याला सांगतो की आपली जी स्वेच्छा आहे, फ्री विल जी आहे, ती निसर्गाच्या या चक्रीय स्वभावाला व्यर्थपणे रेषीय स्वरूपात आणण्यासाठी किंवा वळवण्यासाठी न वापरता आध्यात्मिक प्रगतीसाठी जर आपण वापरली तर या भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून आपण पार जाऊ शकणार आहे. आणि जेव्हा आपण प्रेमपूर्वक भगवंत श्रीकृष्णांशी भक्ती मार्गाने म्हणजे डिव्होशनल सर्व्हिसनी जोडले जाणार आहे ना, तेव्हाच या लिनियर प्रोग्रेसची आशा सत्य होणार आहे. आणि भगवंत सांगतात की या चक्रीय भवसागरातून मी तुम्हाला वर काढणार आहे आणि नित्य आणि सद्गतीच्या धामामध्ये म्हणजे ज्याला इटर्नल अबोर्ड, ज्याला गोलोकधाम वृंदावन म्हटलं जातं, तिथे मी तुम्हाला प्रवेश देणार आहे. भक्ती हीच खरी उन्नतीची वाट आहे जी आपल्याला या चक्राच्या पलीकडे नेते. निसर्ग आणि शरीर बदलत राहील पण आत्मा मात्र लिनियर प्रोग्रेस करून वरच्या 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 लोकात आणि सरते शेवटी गोलोकधाम वृंदावनामध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे या भौतिक जगतात असताना आपण जर लिनियर प्रोग्रेसची अपेक्षा ठेवली तर ती कदापिही शक्य होणार नाहीये. आपल्याला या जीवनाच्या सायक्लिक मेथडमधनं जावं लागणार आहे. पण जर आपण भक्ती मार्गाचा अवलंब केला तर मात्र आपण आपल्या जीवनाला लिनियर प्रोग्रेसमध्ये उन्नत करू शकतो आणि गोलोकधामात पोहोचू शकतो. तर या ठिकाणी हे YouTube लाईव्ह जे लेक्चर आहे ते मी थांबवत आहे. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल.